मित्रांनो, तुम्ही काल पाहिला असेल आपली गाडी भरत चालू होतं ना, ऐश्वर्यानं आपण ओव्हरलोड भरायचं काम करत होतो. आपण आपला टरबुजाचा प्लॉट आहे ना, गुरुमाऊली फ्रूट सप्लायर्स मुठेवाडीचे मुठे पाटील यांना दिला होता. आता तुम्ही काल पाहिला असेल आपण आहे ना पिकअप बाजूला घेऊन आयशर मध्ये ना माल भरायचं चालू केलं होतं. पण काय झालं, जिथून आयशर रिटर्न येणार होती तिथं होती आपली चारी, आणि चारीमध्ये चाक जातं का याची भीती होती. पण ड्रायव्हर मामाने एकदम त्यांच्या टेक्निकनी गाडी माग घेतली आणि एकदम योग्य पद्धतीने आपण परत माल भरायला चालू केलं. फाळके लावले, जाळी बांधायचं काम चालू होतं. माग आमचं सगळ्यांचं तेवढ्या एक गोष्टीकडे लक्ष गेलं. आयशर तर फुल भरली, पण गंमत काय झाली, आयशरची बॉडी लागली होती फाकायला ना. आम्हाला आलं टेन्शन. ड्रायव्हर मामा म्हणतो टेन्शन वगैरे काही घेऊ नका, असं मा रोजचं काम म्हणे, काय बॉडी वगैरे काही होणार नाही म्हणे. ड्रायव्हर मामाने लगे टापचा गिअर टाकला आणि गाडी शेतीच्या बाहेर लगे रोडला काढली. पिकअप वाल्यांना कुठं दम होता, त्यांनी लगेच त्यांचा फर्स्ट गिअर टाकला आणि सणाना गाडी त्यांच्या माग काढली. आता 2 पिकअप आणि एक आयशर त्या फुल भरले होते, त्याच्यामुळे हळूहळू चालत होते. आपण त्यांना ओव्हरटेक करून पुढे गेलो आणि काटेवर जाऊन पहिल्यांदा त्यांच्या आधी जाऊन थांबलो. आयशरचे आणि पिकअपचे ड्रायव्हर एवढे डेंजर होते, ते गाडी चालवायला घाबरतच नव्हते. सणाना इकडून निसते टर्न मारायचे हो, काट्यावर सुद्धा एवढा भयानक टर्न मारला. त्यांनी आयशर काट्यावर घेतली, तिचं वजन पाहिलं आम्ही, 16 टन भरली. ओव्हरलोड एवढी भयानक गाडी भरली होती ती काय सांगू तुम्हाला. मी व्हिडिओ काढत होतो तेवढ्यात आपले ना व्यापारी मोठे पाटील यांनी काय केलं, आपली जे टरबुजाची जी कंपनी आहे तिला स्टिकर लावले होते, टरबूज दाखवलं त्यांनी. आयशरचं वजन एक ठिकाणी केलं आणि पिकअपचं दुसऱ्या ठिकाणी केलं. कारण काय आलं, पिकअप वाली येताना ना दुसऱ्या ठिकाणीच काटा करून आली ती एमटी. मग ते पैसे वाचवायसाठी तिथं जाऊ म्हणलं. चला मग, आम्हाला काही अडचण नाही. आम्हाला काटा वगैरे करून थोडासा अंधारच पडायला लागला. त्यांना चहा वगैरे पाजला आणि तेवढा हिशोब चालू झाला. मग हिशोब वगैरे झाला आमचा, आम्ही निघलो घरी.